श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वामीमय स्वागत. 12 तारखेला काळभैरवनाथांची जयंती आहे. तर ती जयंती आपण कशी साजरी करायची, आपण कोणता नैवेद्य दाखवायचा काळभैरवनाथाला, काय करायचं त्या दिवशी जेणेकरून आपलं दुःख दारिद्र्य नष्ट होईल, यासाठी तुम्ही काळभैरवनाथाची जयंती जरूर साजरी करा. हिंदू धर्मात काळभैरव जयंतीचे खूप महत्त्व आहे. हे भगवान शिवाचे उग्र आणि उत्साही रूप आहे. याला भैरव अष्टमी किंवा कालाष्टमी देखील म्हटले जाते. या दिवशी त्यांची पूजा केल्याने भक्तांना भय, पाप आणि सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून मुक्तता मिळते. तर काळभैरवनाथाला काशीचा कोतवाल देखील म्हणतात. या दिवशी त्यांची पूजा करण्याचे विशेष असे महत्त्व आहे. जर आपण या दिवशी काळभैरवनाथाची पूजा केली तर भीती, शत्रू आणि अडथळे सर्व दूर होतात. कुंडलीतील राहू, केतू आणि शनिदोष देखील यामुळे दूर होतो. या दिवशी भैरवाची पूजा करणे अत्यंत फायदेशीर अशी ठरली जाते. लवकर सकाळी उठून स्नान करून आपण देवघराची स्वच्छता करावी. तसेच गंगाजलाने, जर काळभैरवनाथाचा टाक असेल, कुणाला काळभैरवनाथ हे कुलदैवत असते, जर कुणाकडे टाक असेल तर त्याच्यावर तुम्ही अभिषेक जरूर करा. आणि जरी नसेल तर महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केला तरी देखील चालते. अभिषेक झाल्यावर देवांना पांढरे चंदन आणि पांढरी फुले अर्पण करा. तुम्हाला शक्य असल्यास उपवास करा, व्रत करा, संकल्प करा. काळभैरवनाथाच्या जयंती दिवशी जर आजूबाजूला तुमच्याकडे काळभैरवनाथाचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जरूर जा. त्या ठिकाणी काळभैरवनाथाचा मानसन्मान करा. नारळ, खडीसाखर घेऊन जा, 2 उदबत्ती घेऊन जा. तसेच काळभैरवनाथाला बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत किंवा वांग्याची भाजी असेल आणि कांदा, त्याच्यावर लिंबाची फोड ठेवायला विसरू नका. या अन्नाचा तुम्ही म्हणजे काळभैरवनाथाला नैवेद्य दाखवा. तो दुपारी दाखवला तरी चालतो किंवा तुम्ही संध्याकाळी देखील दाखवू शकता. संसारातील आपल्या अडचणी दूर करण्यासाठी महिलांनी जरूर काळभैरवनाथांची या दिवशी सेवा करावी. संध्याकाळी तुम्ही काळभैरवाष्टक म्हणू शकता. आणि जर शक्य झालं तर मंदिरात देखील तुम्ही काळभैरवनाथाची म्हणजे काळभैरवाष्टक तुम्ही म्हणू शकता. काळभैरवनाथांना दीपदान हे खूप आवडतं. म्हणजे काळभैरवनाथाच्या मंदिरात किंवा घरी देखील तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा लावून भैरवनाथाचे तुम्ही ध्यान करू शकता, उपासना करू शकता. त्यांचं अष्टक आहे ते तुम्ही पठण करू शकता. जीवनात बऱ्याचशा अडचणी असतात, त्या अडचणी त्यामुळे दूर होतात. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. घरातील कटकटी, बाधा, नोकरीतील समस्या, मुलबाळ न होणे यावर हा अत्यंत रामबाण उपाय आहे. आणि काळभैरवनाथ हे असे दैवत आहे की ज्यांची उपासना केली की आपल्याला शीघ्र फळ मिळते. हे खूप म्हणजे यांची उपासना केल्यावर आपल्याला लगेच फळ मिळते. त्यामुळे नक्की 12 तारखेला काळभैरवनाथाची जयंती तुम्ही साजरी करा. महिलांनी तर अवश्य करा. आणि ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जप तुम्ही 108 वेळा करू शकता. दीपदान करू शकता आणि काळभैरवनाथाचा तुम्ही मानसन्मान देखील करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही काळभैरवनाथाची जयंती ही साजरी करू शकता. नैवेद्याला तुम्हाला जर काळभैरवनाथाच्या मंदिरात तुम्ही जिलेबी, उडीद डाळ्याचे वडे हे देखील तुम्ही अर्पण करू शकता. काळभैरवनाथ हे मनाचे दयाळू आहेत आणि भक्तांची जरूर ते समस्या ऐकून घेतात. त्यांची सेवा केल्याने ते लगेच प्रसन्न होतात आणि आपल्याला आपलं जे काही मनोकामना आहे, अर्थात चांगलीच मनोकामना ते पूर्ण करतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.